चॅलेंज द वर्ल्ड चॅम्पियन? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी होणारी टुर्नामेंट म्हणजे चेस कॅन्डिडेट्स. वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या या सायकलने सध्या प्रचंड इंटरेस्टिंग रूप धारण केलेलं आहे. कारण एकीकडे ओपन कॅन्डिडेट्स आणि दुसरीकडे विमेन्स कॅन्डिडेट्स एकत्र सुरू आहेत. दोन्हीकडे सेम थ्रिल, दोन्हीकडे सेम प्रेशर आणि दोन्हीकडे सेम क्वेश्चन. वर्ल्ड चॅम्पियन सोबत कुणाची मॅच होणार? कारण विश्वविजेत्यासमोरची हॉट सीट मिळवणं काही सोपी गोष्ट नाहीये. मार्ग अवघड आहे, कारण जगातले काही निवडक टफेस्ट ओपोनंट्स या कॅन्डिडेट स्पर्धांमध्ये तुम्हाला हरवण्यासाठी सज्ज झालेले असतात. सो थ्रिल तर इथे खूप आहे, पण तुम्हाला या थ्रिलचा अंदाज यावा म्हणून यात खेळत असलेल्या सगळ्या महत्त्वाच्या चेस प्लेयर्सचं थोडक्यात इंट्रोडक्शन करून देणारा हा खास व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. असं म्हणतात ना की लेडीज फर्स्ट, आणि सध्याचे कॅन्डिडेट्सचे स्टँडिंग्स बघता भारताला आर वैशालीने घेतलेल्या सोल लीडमुळे वुमेन्स सेक्शन कडून जास्त आशा आहे. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात विमेन्स कॅन्डिडेट्स मधल्या खेळाडूंबद्दल. पार्ट 1, चेस क्वीन्स. पहिली खेळाडू आहे झू जिनर. जिनर ही चीन मधली एक प्रतिभावान बुद्धिबळ खेळाडू आहे. वय 23 वर्ष, रेटिंग 2578. खेळाडू म्हणून ती प्रचंड शार्प आहे आणि तिचं फाउंडेशन अत्यंत स्ट्रॉंग आहे. ही तिची पहिलीच कॅन्डिडेट्स टुर्नामेंट आहे, पण तिचं क्लासिकल फिडे रेटिंग सध्याच्या वर्ल्ड चॅम्पियन पेक्षाही जास्त आहे. तेही एकीकडे युनिव्हर्सिटीमध्ये तिचं शिक्षण सुरू असताना. अमेझिंग, राईट? आता कॅन्डिडेट्स मधली दुसरी खेळाडू आहे अलेक्झांड्रा गोयारचकिना. रशियाच्या इतिहासातली सर्वाधिक रेटिंग मिळवणारी महिला खेळाडू. वय 27 वर्ष, रेटिंग 2534. 2020 मध्ये अलेक्झांड्रा ही वर्ल्ड चॅम्पियनशिपची रनरअप होती आणि आता तिला असलेला ऍडव्हान्टेज म्हणजे तिचा एक्सपिरियन्स. कारण कॅन्डिडेट्स मध्ये कम्पीट करण्याची ही तिची चौथी वेळ आहे. त्यामुळे या कॅन्डिडेट्स मध्ये तिच्याकडे फेवरेट प्लेअरचा टॅग आहे आणि तिच्या कन्सिस्टन्सीमुळे, आक्रमक खेळामुळे प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये तिच्याबद्दल आदरयुक्त अशी भीती आहे. तिसरी खेळाडू म्हणजे भारताची लाडकी खेळाडू दिव्या देशमुख. वय वर्ष 20, रेटिंग 2497. चेस जगतात सध्या दिव्या अनडाउटेडली बेस्ट फिमेल प्लेयर्स पैकी एक आहे. ती ट्रेंडिंग आहे, यंग आहे आणि तिने नुकताच चेस वर्ल्ड कप जिंकून आपलं स्किल जगासमोर सिद्ध केले. पण कॅन्डिडेट्सच्या या रिग्रस मॅचेसचं प्रेशर ती कसं सांभाळते हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. कारण या स्पर्धेसाठी क्वालिफाय होण्याची ही तिची पहिलीच वेळ आहे. पुढची खेळाडू म्हणजे टँग झोंगई. चीनच्या या खेळाडूचं वैशिष्ट्य म्हणजे तिने याआधी ऑलरेडी एकदा वर्ल्ड चॅम्पियनचा टायटल जिंकलेला आहे. वय 34 वर्ष, रेटिंग 2535. टँगच्या खेळाची स्टाईल ग्रँड मास्टर गॅरी कास्पारोव्ह सारखी आहे आणि या स्पर्धेत तिनं स्वतःला ऑलरेडी एकदा प्रूव्ह केलेलं असल्याने तिचा ऑरा कोणालाही अजिबात इग्नोर करता येणार नाहीये. पण यासोबतच येणारं प्रेशर, ती तिच्या हातातून गेलेलं टायटल पुन्हा एकदा मिळू शकेल का याचं टेन्शन, हे प्रत्येक मॅच मध्ये तिच्यासोबत असणार आहे. त्यामुळे तिच्यासाठी हे एक मोठं चॅलेंजच आहे. त्यानंतरची महत्वाची खेळाडू, जिने सध्या सुरू असलेल्या मॅचेस मध्ये सलग विन्स मिळवत या कॅन्डिडेट्स मध्ये आपलं स्पेशल स्थान प्रूव्ह करून टाकलंय. भारताची आणखी एक लाडकी लेक आर वैशाली. वय 24 वर्ष, रेटिंग 2470. वैशाली ही भारतातली वन ऑफ द बेस्ट प्लेयर आहे आणि इंटरनॅशनल लेवलवरही तिने तिचं वर्चस्व अनेकदा दाखवून दिले. चेस फॅमिलीमध्ये वाढलेल्या वैशालीचा भाऊ आर प्रज्ञानंद सुद्धा सायमल्टेनियसली सुरू असलेल्या कॅन्डिडेट्स मध्ये खेळतोय. ते ग्रँड मास्टरचा किताब मिळवणारे पहिले बहीण भाऊ तर आहेतच, पण आता पहिले वर्ल्ड चॅम्पियन बहीण भाऊ सुद्धा ठरले तर काय प्राऊड मुवमेंट असेल ना. आता कॅन्डिडेट्स मधली 6वी खेळाडू आहे कातेरिना लाग्नो. रशियाची आणखी एक दमदार प्लेयर. वय 36 वर्ष, रेटिंग 2508. वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप सायकल मध्ये खेळण्याची ही तिची 6वी वेळ आहे. तिने वयाच्या फक्त 12व्या वर्षी ग्रँड मास्टरचा किताब जिंकला होता. रॅपिड चॅम्पियनशिप, ब्लिट्स चॅम्पियनशिप, ऑलिम्पियाड अशा सगळ्या महत्वाच्या स्पर्धांमध्ये पुन्हा पुन्हा जिंकलेल्या कातेरिनाला स्ट्रॉंगेस्ट प्लेअर म्हणतात ते काही उगाच नाही. त्यामुळे कॅन्डिडेट्स मध्ये तिची एक वेगळीच दहशत नक्कीच आहे. आता स्पर्धेतली 7वी खेळाडू आहे बिबिसारा असोसबायवा. कझाकस्तानच्या या प्लेयर्सची ही टुर्नामेंट खेळण्याची पहिलीच वेळ आहे. वय 22 वर्ष, रेटिंग 2516. बिबिसारा ही मॉडर्न चेस मधील एक महत्वाची प्लेअर मानली जाते. स्पेशली ब्लिट्स या प्रकारात ती खेळताना रिस्क घेते, ब्रेव चॉईसेस करते. त्यामुळे ती सुद्धा वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या हॉट सीटची एक प्रबळ दावेदार आहे असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. कझाकस्तान मधील मोजक्याच महिला ग्रँड मास्टर्स पैकी एक असलेली बिबिसारा आता या मॅच मध्ये कसं परफॉर्म करते याकडे सगळ्या चेस जगताचं लक्ष आहे. आता बघूयात या स्पर्धेतली 8वी
आणि शेवटची प्लेयर कोण आहे ती. युक्रेनची अॅना मुझिचुक, वय 36 वर्ष, रेटिंग 2522. जानेवारी 2009 पासून फिडे महिला बुद्धिबळाच्या टॉप 10 मध्ये कायम असलेली अॅना या स्पर्धेतली एक प्रमुख खेळाडू मानली जाते. कारण जगातल्या बेस्ट ऑफ द बेस्ट फिमेल चेस प्लेयर्सची लिस्ट काढली ना, तर त्यात प्रत्येक वेळी अॅना हे नाव सहज येतच. आणि आता ती ज्या टायटलसाठी कम्पीट करते ते टायटल तिच्या घरात ऑलरेडी एकदा मिळालेलं आहे. कारण तिची बहीण मारिया ही माझी महिला विश्वविजेती आहे. सो तिच्या एक्सपिरियन्स सोबत बहिणीच्या एक्सपिरियन्सचा फायदा घेत अॅना ही स्पर्धा जिंकू शकते असे अनेकांचं मत आहे. तर मित्रांनो, विमेन्स कॅन्डिडेट्स मध्ये आता खेळत असलेल्या अशा या 8 प्लेयर्स आहेत की नाही, एक से बढ़कर एक. आता तुम्हाला या स्पर्धेतल्या थ्रिलची लेवल कळालीच असेल, त्यामुळे या अमेझिंग मॅचेस बिलकुल मिस करू नका. स्पेशली आपल्या भारताची आर वैशाली पॉइंट्स टेबलमध्ये लीड करत असताना तर मुळीच नाही. अल्सो पटकन आपल्या एजीसी स्पोर्ट्सला सबस्क्राईब करा, म्हणजे असे आज क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेट्स तुम्हाला मिस करावे लागणार नाही.